अवोकॅडो शेतीतून एकरी 13 लाखांची कमाई। ही गोष्ट आहे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील दानुभाई राणाभाई सोलंकी या शेतकऱ्याची। त्यांनी आपल्या वसराज फार्ममध्ये विविध बागायती पिके जसे की खजूर, ड्रॅगन फ्रूट, चंदन, पॅशन फ्रूट आणि विशेषतः अवोकॅडोची लागवड करून एक यशस्वी प्रयोग केलेत। ते गेले 5 वर्षापासून अवोकॅडोची शेती करत असून गुजरातसारख्या उष्णकटिबंधीय हवामानातही अवोकॅडो शेती शक्य असल्याचे दाखवून दिलेत। सुरुवातीस त्यांनी केवळ 50 रोपे लावले होते। उन्हाळ्यात तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर हिवाळ्यात 18 ते 22 डिग्री सेल्सिअस असते। तरीही या हवामानात झाडांची वाढ चांगली झाली आहे। लागवडीसाठी त्यांनी मिश्र लाल काळ्या मातीचा उपयोग केला असून झाडे उंच बेडवर लावलेत। यामुळे पाणी झाडांच्या मुळाशी साचत नाही आणि बुरशीजन्य रोग टाळता येतात। याची लागवड जून महिन्यात 2 झाडांमध्ये 9 मीटर आणि 2 ओळींमध्ये 12 फूट अंतर ठेवून केली जाते। पाण्यासाठी ड्रीप सिंचनचा वापर करत असून आठवड्यातून एकदा 60 ते 70 लिटर पाणी देतात। विशेष म्हणजे या झाडांना फारसे कीड रोग दिसून येत नसल्यामुळे रासायनिक औषधांची गरज भासत नाही। लागवडीनंतर 4 वर्षांनी फळधारणेला सुरुवात होऊन 5व्या वर्षी सरासरी प्रत्येक झाडातून 40 ते 50 किलो फळे मिळतात। त्याने एका एकरात सुमारे 82 झाडे लागवड केली असून 400 रुपये प्रति किलो दराने एकरी 12 ते 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलेत। भारतातील अवोकॅडो बाजार अजून लहान आहे, परंतु मागणी वेगाने वाढत आहे। हे फळ आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे पुढील 10 वर्षात या पिकाला मोठी संधी आहे असे दानुभाई सांगतात। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा व अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।